हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना। झालं का सगळ्या भावा बहिणींचं जेवण? काय भावा बहिणींनो, आज काय आमच्याकडे आहे ना गारट्याने नको नको केलं या। काय तुम्हाला सांगायचंय, पावसाचं वातावरण हा 2 दिवस चांगला उघडला म्हणलं, आता उघडतोय काय नो, पण काय नाही, थंडीनं माणूस वाती याचा असं वातावरण होतं या। नका आताच फ्रेश झाली, जम्पर शिवत होती, जम्पर शिवलं, अजून बसायचंय बरं का मला शिलाई मशीनीवर शिवायचं जम्पर। जेवण नाही केलं अजून, मी जेवायचंय अजून, भाकर नाही खाल्ली तुमच्या पूनमताईने अजून। आता किती 1:30-2 वाजत आले तरी अजून जेवण नाही केलं। साडी नेसली आज ही, दाखवते तुला, तुम्हाला लांबून दाखवते कशी दिसते सांगा। मेकअप फिकअप नाही केला बरं का, नुसती साडी नेसली या। दाखवते दिसते का लांबून? त्याच्यावर जम्पर नाही बसत, तवा लय बारीक होती मी, आता लय मोठी झाली ना, त्याच्यामुळं काळा घातलाय काळा। हो का, छान दिसते का? ढेबरीच्या लग्नातली है, कवा मावाच निसती तिला। हो का, पदर घेते ना, कसं दिसतंय, भारी दिसते का? हो का, साडी नेसली, लया दिसत होती। चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते भाऊ बहिणींनो। लय पावसाचं म्हणजे पावसाने नको नको केलंय व खिडकी लावते, नाही तर मी तिकडे जम्पर शिवाय बसल्यावर परत व्हायचा कुटाणा, इकडं पाणी यायचं आतमध्ये खिडकीतून, शिवायच्यात कपडे। हो का, कसलं वातावरण झालं बघितलं का, नुसतं गाळ झालाय, नुसता गाळ आबाळाचा। असल्या वातावरणात काय होतं, माणसाचे आहे ना हातपाय ठणकतात असल्या वातावरणात। ही होत माणसाला आहे ना हातापाय हाडकाला ठणूक लागतो, हाडकाला। ही वातावरण असलं आहे, हाडकाला ठणूक लागायचं वातावरण। बसती बाहेर, आता पुरी गेले शाळेत। काल तर काय झाली अवस्था तुम्ही तर बघितलं, एसटीनं मधवी पोरगी गुतून बसली होती। काय सांगायचं भाऊ बहिणीनं, पुरी शाळेत गेला की ह्या पावसा पाण्याच्या दिवसात तर लय काळजी लागते। एसट्यांचा प्रॉब्लेम व लय असं आहे बघा इथं। तर कोणाच्या गावाला पाऊस चाललाय सांगा तुमच्या पूनमताईला। तर आमच्या गावाला तर चाललाय बरं का पाऊस, म्हणजे असा धपा बी यायना आणि येऊन मोकळा बी व्हायना, उघडा व्हायना, ऊन पडना, नुसतं तुम्हाला सांगते तसलं आबाळ येत नाही वे, गाळ होतो आबाळाचा आणि वातावरण लय डेंजर होतं, तसलं झालंय। दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने, बघा कसं झालं। कोणाच्या गावाला आहे पाऊस मला सांगा। डोकं फिकं काही विचारलं नाही अजून मी, आता बघू डोक्याचं जम्पर शिवायच्यात मला। डोका आलाच बघा शितोडा, सारखं असं आखाडा श्रावणावानी होत या। लय नको नको केलं भाऊ बहिणींना पावसाने, असलं असतं वय कुठं हे, आपलं तर अजिबात पटलं नाही, पण काय आता गप बसायचं, चुप बैठेगा तर कान काटेगा, त्यातली गंमत झाली।
आता पावसाच्या मनाचं काही आपण मालक आहे का? नाही. दाखवते तुम्हाला. येतंय बघा भरपूर. नका आभाळ कसं झालंय हे का. आज ऊनच नाही, आज सूर्याने तोंडच दाखवलं नाही. थंड वाजते, थंड आज. असं केलंय बघा वातावरण आमच्याकडे पावसाने. असं उघडायचं नावच घे ना. आज सकाळपासून आहे ना सूर्यच निघाला नाही. आज तुमच्या पूनम ताईला बी जरा व्हिडिओ टाकायला उशीरच झाला. ती काय झालं बा बहिणीनं, सकाळपासून कपडे शिवत होती मी. मग आताशी उराकलंय जरा, आंघोळी केली मस्तपैकी. वाढव झालं केली बरं का आंघोळ. पण थंड वाजते ना, असं वाटतंय अंगावर घेऊन गपचिप बसावं. पण नाही, कपडे शिवावे लागतील मला. आता दिवाळी आली जवळ, परत दिवाळीचा लोड तीन झेपायचं नाही. ही मागचं पुढचं लय त्रास होतो. मग त्याच्यामुळं कसं आपलं हळूहळू काम केलं ना मग बरं पडतं. जेवायचंय अजून मला. यंदा काय उपास धरला नाही मी. उपास नाही काय नाही धरला यंदा. मस्तपैकी खारडा, बाजरीची भाकर, नादखोळा जेवायचंय आता. खारडा बाजरीची भाकर खायची आता. चला भाऊ बहिणींनो, शिवती झंपर आता 2-4 घास खाऊन. साडी कशी आहे नक्की सांगा. साडी आबाळ गुडगुड करतोय. थंड वाजते बाय आज लय. पावसा पाण्याच्या पुरीला असं जावं लागतंय शाळेत. काय सांगावं तुम्हाला. एसटीला तिथं जाऊन बसावं लागतंय. आमच्या इथं काय बस स्टँड फेन नाही तसलं काय बसायला. पाऊस पाणी आला तर तशीच लेकर काड करत जाते ती. काय सांगावं भाऊ बहिणी. आणि शाळा जवळ नाही त्या. 5-5 आणि 10-10 कोस लांब. आता शिक्षण महत्वाचं आहे ना, त्यासाठी काय किती लांब असलं तरी जावंच लागतंय. नाही जाऊन काय करायचं नाही का. कसलं झालंय वातावरण. इतकं गार लागतंय आणि वारं त्याच्यात. थंड वाजते. भांडी सुद्धा घासायला बाहेर उतरू वाटेना बघा. तशी ठेवल्यात मी भरून भांडी. दिसतंय का. चला भाऊ बहिणींनो, खाती 2 घासून शिवते झंपर आता.